दिवाळीच्या फराळाचा मानाचा पदार्थ म्हणजे अनारसा. अनारसाशिवाय फराळाचं ताट पूर्ण होत नाही. असा हा जाळीदार अनारसा घरी बनवायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1 किलोच्या प्रमाणामध्ये रेशनच्या तांदळापासून अनारशाचं पीठ तयार करण्यापासून ते तळेपर्यंत संपूर्ण कृती. अगदी परफेक्ट असे अनारसे तयार होतात. अनारसे तेलात अजिबात सुटत नाही आणि प्रत्येक एक अनारसा छान असा जाळीदार होतो. अनारशाचं पीठ घट्ट झालं तर काय करायचं? पीठ पातळ झालं तर काय करायचं? उरलेल्या पिठाचं काय करायचं? असे बरेच प्रश्न तुम्हाला असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग चला बघूया आजची ही रेसिपी. अनारसाचं पीठ तयार करण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहे. तर इथे मी रेशनचे तांदूळ वापरले. तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता. ग्लासाने मोजून दाखवते तर 4 ग्लास तांदूळ आहे आणि वजनी प्रमाणात बघाल तर परफेक्ट 1 किलो तांदूळ घेतला आहे. तुम्ही ग्लास, कप, वाटी जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटेल त्याने तांदूळ मोजून घ्या आणि असा जाड तांदूळ वापरायचा. इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही. तांदूळ घेताना जर रेशनचा तांदूळ नसेल तर परिमल तांदूळ वापरू शकता. त्याचे देखील अनारसे छान तयार होतात. फक्त जुना तांदूळ वापरायचा, नवीन तांदूळ मात्र वापरू नका. 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. रेशनचा तांदूळ वापरायचा नसेल तर कोणताही जाड तांदूळ वापरू शकता. फक्त इंद्रायणी आणि बासमती तांदूळ वापरू नका. आता आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचा आहे. तर यामध्ये किती पाणी घालायचं? तांदूळ बुडून वरपर्यंत पाणी येईल इतपत पाणी त्यामध्ये घालायचं. यावर झाकण ठेवायचं आणि तांदूळ भिजत ठेवायचे. तर आपण दुसऱ्या दिवशी बघूया. दुसऱ्या दिवशी बघा पाण्यावर असा फेस आला. आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. रोज पाणी बदलायचं आणि नवीन पाणी यामध्ये घालायचं. हीच प्रक्रिया बरोबर 3 दिवस करायची आहे. ज्या वेळेमध्ये तुम्ही तांदूळ भिजवलेत, दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वेळेमध्ये तांदळातलं पाणी बदलायचं. खूप जास्त वेळ तांदूळ त्याच पाण्यामध्ये भिजत ठेवला तर आंबट होतो. एखादा तास इकडे-तिकडे झाला तर चालेल, पण खूप जास्त वेळ त्यातलं पाणी तसंच ठेवू नका. लगेच पाणी बदलायचं. आता आपण यामध्ये दुसरं पाणी घातलं आहे. झाकण ठेवूया आणि तांदूळ भिजत ठेवू. तिसऱ्या दिवशीही आपण यातलं पाणी काढून टाकूया आणि पुन्हा यामध्ये नवीन पाणी घालायचं. तिसऱ्या दिवशी मात्र भरपूर असा आंबट वास संपूर्ण घरामध्ये येतो आणि सगळे विचारतात, "आज काय पदार्थ आहे?" तर हे पाणी काढून टाकलं. आता पुन्हा यामध्ये आपण नवीन पाणी घालून घेऊ आणि अशीच प्रक्रिया पूर्ण 3 दिवस करायची आहे. यावर झाकण ठेवायचं आणि तांदूळ पुन्हा भिजत ठेवायचा. पूर्ण 3 दिवस तांदूळ भिजल्यानंतर चौथ्या दिवशी त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि मग आपल्याला पीठ तयार करायचं. जर तांदूळ सोमवारी तुम्ही भिजत ठेवला असेल, तर शुक्रवारी तांदळाचं पीठ तयार करायचं आहे. तांदळामध्ये पुन्हा 2 पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातला आंबटपणा थोडासा कमी होईल. खूप चोळून धुवायचा नाही, हलक्या हाताने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर चाळणीमध्ये हा सगळा तांदूळ घालून घ्यायचा, म्हणजे पाणी अगदी व्यवस्थित निथळलं जाईल. पाणी निथळून घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी त्यामध्ये राहता कामा नये. आता चाळणीमध्ये घालून घेतलं, फक्त 1 ते 2 मिनिटं असंच ठेवायचं. सगळं पाणी व्यवस्थित निथळलं जातं. त्यानंतर तांदूळ सुकवायचा आहे. आता तांदूळ सुकवण्याची प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे. सुती कपड्यावर तांदूळ पसरवून सुकवून घेऊया, पण पंख्याखाली किंवा खिडकीमध्ये जिथे खूप जास्त हवा येते अशा ठिकाणी तांदूळ सुकवायचा नाही. तांदळामध्ये थोडासा ओलसरपणा हवा, दमटपणा हवा यासाठीच तांदूळ पंख्याखाली अजिबात सुकवायचा नाही. पातळसर पसरवून फक्त 1 ते 2 तासच तांदूळ सुकवायचा, यापेक्षा जास्त वेळ सुकवायचा नाही. आता तांदूळ सुकला आहे की नाही, कितपत सुकवायचा, तर हातामध्ये घेतल्यानंतर तांदळाचे दाणे हाताला चिकटतात, म्हणजेच इतका ओलसरपणा तांदळामध्ये आहे. लगेचच त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा-थोडा हा तांदूळ घालून घ्यायचा आणि शक्य होईल तितका बारीक दळण्याचा प्रयत्न करायचा. पण ओलसर असल्यामुळे थोडीशी कणिक त्यामध्ये राहते. तांदूळ चाळण्यासाठी आपल्याला मैदा चाळण्याची चाळण घ्यायची आणि मग हे पीठ चाळून घ्यायचं आहे. मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं, कारण अगदी बारीक आपल्याला पीठ हवं. थोडीशी ही कणिक पिठामध्ये जाता कामा नये. ही बघा इतपत जाडसर ही कणिक राहिली आहे आणि पीठही अगदी व्यवस्थित बारीक झालं. असंच पीठ आपल्याला हवं. थोडीही कणिक यामध्ये जाता कामा नये. आता चाळून झाल्यानंतर जी काही कणी उरली आहे ती लगेचच मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये पुन्हा थोडेसे तांदूळ घालायचे
लगेचच ते मिक्सरवरनं फिरवून दळून घ्यायचं, पुन्हा चाळून घ्यायचं. अशाच पद्धतीने हे सगळं पीठ दळून आणि चाळून घेतलं. आता पिठातला ओलसरपणा बघाल तर हाताने त्याची मूठ बनवली की अगदी परफेक्ट असं हा मुटका तयार होतो. इतका ओलसरपणा या पिठामध्ये आहे आणि असाच ओलसरपणा हवा. तरच अनारशाचं पीठ परफेक्ट तयार होईल. कोरडं पीठ असेल तर अनारशाचं पीठ कोरडं होतं. आता आपण हे पीठ मोजून घेऊया कारण 1 किलो जरी तांदूळ घेतले असतील, तरी त्यामध्ये थोडेफार कणिक येते आणि हे पीठ परफेक्ट 1 किलो होत नाही. तर मी इथे वाटीने हे पीठ मोजून घेतलं. अनारशाचं पीठ करताना तांदूळ सुकवताना जरूर काळजी घ्या. एकदम कडकडीत तांदूळ सुकवायचा नाही, नाहीतर त्याचं पीठ व्यवस्थित होणार नाही. थोडासा ओलसरपणा पिठात देखील हवा. वाटीने मोजून घेतलं तर 5 वाट्या तांदळाचं पीठ आहे. पीठ यासाठी मोजून घ्यायचं कारण त्यामध्ये आपण जी गूळ घालणार आहोत त्याचंही प्रमाण योग्य असायला हवं. गुळाचे अनारसे करणार आहोत, तर यासाठी ढेपेचा गूळ वापरायचा. गुळाची पावडर किंवा चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं, त्याच वाटीने गूळही मोजून घ्यायचा आणि वाटीमध्ये गूळ भरताना देखील थोडासा दाबूनच भरायचा. आता 5 वाटी तांदळाचं पीठ आहे, तर यासाठी गूळ घालायचा आहे 3 वाट्या, कारण आपण यामध्ये पिठी साखरही वापरणार आहोत. तर 3 वाट्या गूळ घातला आणि 1 वाटी घातली आहे पिठी साखर. जर तुम्हाला पिठी साखर वापरायची नसेल, तर पूर्ण 4 वाट्या गूळ घालून घ्यायचा. तांदळापेक्षा थोडासा कमी प्रमाणातच गूळ घालायचा आहे. 1 किलो पूर्ण पीठ असेल, तर त्यासाठी 750 ग्राम गूळ घालायचा आहे. तुम्ही म्हणाल यामध्ये पिठी साखर का घातली? तर पिठी साखर घातल्यामुळे अनारसे तळल्यानंतर अगदी काळपट होत नाही. वरती छान असा लाईट ब्राउन कलर येतो. त्यामुळेच अनारसे दिसायलाही छान दिसतात आणि आतूनही कुरकुरीत होतात. म्हणून यामध्ये थोडीशी पिठी साखर घालून घेतली. जर तुम्हाला घालायची नसेल तर पूर्ण गूळही वापरू शकता किंवा मग पूर्ण साखरही वापरू शकता. हाताने आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं. यामध्ये घालायचे आहे 1.5 चमचा वेलची आणि जायफळ पावडर. हाताने लगेचच हे चांगलं मिक्स करून घेऊया. पण कितीही नाही म्हटलं तर हाताने हे पीठ व्यवस्थित एकजीव होत नाही. त्यामध्ये गुळाचे थोडेफार खडे राहतात. म्हणून लगेचच थोडं-थोडं हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं. म्हणजे एकसारखं पीठ तयार होतं. आता अशाच पद्धतीने आपण हे सगळं पीठ मिक्सरवरनं फिरवून घेतलं. मिक्सरवरनं हे पीठ फिरवून घेतलं म्हणजे आपलं काम थोडंसं सोपं होतं. कारण हेच पीठ तुम्हाला हाताने करायचं म्हटलं तर 2 ते 3 तास लागतील. मिक्सरवरनं फिरवल्यामुळे पीठही एकजीव होतं. जर पिठामध्ये थोडाही तांदळाचा कोरडेपणा राहिला तर त्याला बुरशी लागते आणि पीठ खराब होऊ शकतं. पिठाचा गोळा करून बघाल तर अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालं आहे. असेही अनारसे बनवले तरी चालेल. पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवायचं म्हटलं तर पीठ मुरत ठेवणं गरजेचं आहे. तर 3 ते 4 दिवस तरी पीठ मुरत ठेवायचं. पिठाचे आपण हे छोटे गोळे बनवून घेऊया आणि हे बघा अगदी परफेक्ट असं आपलं हे अनारसेचं पीठ तयार झालं आहे. पीठ जर कोरडं झालं असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप घालून मग मळून घ्या. पण पीठ कोरडं का होतं तर तांदूळ अगदी कडकडीत सुकवला असेल, त्याच्यात ओलसरपणा नसेल तर पीठ कोरडं होतं किंवा मग गुळाचं प्रमाण कमी झालं, की मग पीठ कोरडं होतं. आता हे पिठाचे गोळे आपण लगेचच स्टीलच्या डब्यामध्ये घालून ठेवायचे आणि याला झाकण लावून 3 ते 4 दिवस पीठ मुरत ठेवायचं आहे. तर मी 3 दिवस हे पीठ मुरत ठेवलं. 3 दिवसानंतर बघाल तर अगदी परफेक्ट अनारशाचं पीठ तयार होतं. यापेक्षा जास्त दिवसही पीठ मुरत ठेवू शकता. पारंपरिक पद्धतीने अनारशाचं पीठ कमीत कमी 10 ते 12 दिवस मुरत ठेवतात. असं आपलं हे अनारसाचं पीठ तयार झालं. अगदी परफेक्ट अशी ही अनारशाचे पीठ तयार करण्याची रेसिपी. जेवढं हवं तेवढं पीठ काढून घेतलं. उरलेलं पीठ तुम्ही असंच मुरत ठेवू शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवलं तरीही चालेल. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर थोड्या वेळ रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि त्यानंतर अनारसे बनवायचे. आता हे पीठ आपण व्यवस्थित मोकळं करून घेऊया. पीठ जर तुम्हाला कोरडं वाटत असेल, तर त्यासाठी 1 ते 2 चमचे दूध घ्यायचं आणि हाताला थोडंसं दूध लावून मग हे पीठ मळून घ्यायचं. सगळं दूध एकसोबत घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल. कारण हाताची जी उष्णता असते त्यामुळे देखील गूळ पातळ होतो. म्हणूनच दूध घालताना थोडं-थोडं हाताला लावायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं. 1 ते 2 चमचे दुधामध्ये हे पीठ व्यवस्थित मळलं जातं. यामध्ये तुम्हाला केळी किंवा तूप घालण्याची अजिबात गरज नाही. असं हे परफेक्ट अनारशाचं पीठ तयार झालं. आता आपण लगेचच त्याचे अनारसेही बनवून घेऊया.
अनारसे किती मोठे किंवा लहान आकारात हवे त्यानुसार पिठाचे हे गोळे बनवून घ्यायचे. तर मी पेढ्या एवढे हे गोळे बनवून घेतले आहे. जर पीठ पातळ झालं तर यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं. लगेचच अनारसे बनवून घेऊया. अनारसे हाताने थोडेसे प्रेस करून घेऊ आणि त्यानंतर खसखस घालून मग अनारसा थापून घ्यायचा आहे. अनारसा बनवताना खूप पातळ किंवा खूप जाडसर बनवायचा नाही. मध्यम आकारामध्ये अनारसा हवा. पातळ बनवला तर खूप कडक होतो आणि जाड बनवला तर त्याला जाळी व्यवस्थित पडत नाही आणि आतमध्ये पीठ तसंच राहतं. तर मध्यम आकारामध्ये आपण हा अनारसा थापून घेतला. लगेचच तळून घेऊया. अनारसे तळताना तेल अगदी कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही. हलकसं गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि खसखस लावलेली जी बाजू आहे ती वर ठेवून त्यानंतर अनारसा तेलामध्ये सोडायचा. अनारसा जोवर तेलावर तरंगत नाही तोपर्यंत अजिबात अनारसाला डिस्टर्ब करायचं नाही, म्हणजे झाऱ्याने हलवायचं नाही किंवा तेलही घालायचं नाही. तेलावर अनारसा तरंगायला लागला, की मग झाऱ्याने त्यावर हलकसं तेल घालून घ्यायचं, म्हणजे छान अशी जाळी अनारस्याला येते. अनारसा थापताना देखील खूप पातळ किंवा जाडसर अजिबात थापू नका. असा मध्यम आकारामध्ये अनारसा थापून घ्या. अगदी परफेक्ट अशी जाळी अनारस्याला येते आणि रंगही अगदी सुरेख. एक सोबत जर तुम्हाला 2 ते 3 अनारसे तेलामध्ये तळायचे असतील, तर आधी जो अनारसा घातला आहे, तो तेलावर तरंगू द्यायचा आणि त्यानंतरच दुसरा अनारसा घालायचा. एकदम सगळे अनारसे तुम्ही एकसोबत घालाल तर तेलामध्ये अनारसे सुटतील, ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत आणि अशाच पद्धतीने हे सगळे अनारसे तळून घ्यायचे आहे. प्रत्येक अनारशाला छान अशी सुरेख जाळी पडते. अनारशांचं जे काही एक्स्ट्राचं तेल आहे, त्यासाठी चाळणीमध्ये हे अनारसे असे उभे करून ठेवायचे. खाली एखादं ताट ठेवा, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल आहे, ते खाली निथळलं जाईल. अगदी परफेक्ट जाळीदार असे हे अनारसे तयार झाले. एकूण एक अनारस्याला छान अशी जाळी पडते. आता कोणतंही टेन्शन न घेता अगदी बिनधास्त तुम्ही हे अनारसे बनवा आणि काही अडचण आली तर कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.